सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। राडेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद शाळा येथे संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी। राडेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च माध्यमिक केंद्र शाळा धानोरा येथे दिनांक 9 डिसेंबर 2024 ला थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची 400वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी वक्ते म्हणून सतीश पाटील यांनी शाळेतील विद्यार्थी यांना महाराजांबद्दल अनेक विचार सांगितले। संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते। श्री संत संताजी जगनाडे महाराज हे एक महान संत होऊन गेले। समाज सुधारणेचे काम त्यांनी केले हे सर्व आपल्याला माहीत आहे। अशा पद्धतीने सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांना संताजींबद्दल विचार सांगितले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नानाजी येनोरकर, गणेशराव फटिंग, पुरुषोत्तमराव साखरकर, मनोहर वरुडकर, प्रमोद ढाले, गजानन सुरकर, चंद्रशेखर कामडी, प्रणय मुडे, आशिष कामडी, विशाल वरुडकर, साहिल पुणेकर, विकास फटिंग, तर धानोरा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट, सहाय्यक शिक्षक संदीप टुले, अविनाश ठाकरे, रत्नमाला धुर्वे, रीना चौधरी हे सर्व हजर होते। सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर। प्रत्येकाच्या घरी महाराजांचा फोटो असेल, परंतु त्यांचे विचार मात्र माहिती आहे का? नाही की हा आपला माणूस, हा तुमचा माणूस, अजिबात महाराजांनी सांगितलं नाही की समाजात काय निर्माण करायचं आपल्याला। तुम्हाला माहित असेल जगनाडे महाराजांनी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की त्यांच्या आईनं त्यांना एक काम सांगितलं होतं। म्हणजे तुमच्या त्यावेळेस लहानपणी लग्न व्हायचं, बरोबर आहे, त्यावेळेस होता ती प्रथा, आणि त्यांच्या आईने काम सांगितलं त्यांना की महाराजांचं मन रमायचं नाही, परंतु त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजांनी की संसार करून तुम्हाला परमार्थ करायचा आहे, आणि तुकाराम महाराजांच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं। मग काय केलं त्यांनी? लग्न पण केलं, त्यांना मुलं बाळ पण झाले, परंतु त्यांचं एकच ध्येय होतं की हे तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ते जनसामान्यात पोहोचवली पाहिजेत। आणि 400 वर्ष झाले या व्यक्तीला येऊन, किती वर्ष झाले ग? 400 वर्ष झाले, अजूनही आपण त्यांचे विचार त्या अभंगाच्या माध्यमातून सांगत आहोत। आपले आई वडील, आपल्या पंजोबा आजोबा जेव्हा मरण पावतात तेव्हा आपण त्यांच्या काय करतो ग? 13वी करतो ना, 14वी करतो, आणि 14वी झाली का मग आपण विसरून जातो, 5-10 वर्षात विसरतो ना। पण यांना विसरतो का? नाही। या लोकांना, संत लोकांना विसरत नाही। समाजासाठी, कुटुंबासाठी हे खूप लोक झटले, आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की मी तेली समाजाचा आहो आणि माझे हे पूर्वज आहे आणि ते आमचा आदर्श आहे, आणि त्यांचे विचार प्रत्येक घरापर्यंत गेले पाहिजे। तुमच्या आईवडिलांना तुम्हाला सांगितलं पाहिजे तुम्ही की आमच्या शाळेमध्ये कार्यक्रम होते, मग आपल्या गावात का नाही कार्यक्रम करायचा? समाज एकत्र का येत नाही? आणि याचं एकमेव कारण आहे की समाज एकमेव एकत्र न येतो तो कोणासाठी का? भेदाभेद। म्हणजे भेदाभेद हा मग आपण भेदाभेद करतो, पटत नाही आपलं कोणासोबत। तुमचं पटते का रे? अजिबात पटत नाही एकामेकांसोबत। एखादी पोरगी जर हुशार असेल, एखादी छान छान गाणं म्हणत असेल, भजन म्हणत असेल, दुसऱ्याला काय वाटते की मला